नमस्कार, माझा इंडिया न्यूज. इकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा ॲक्शन मोडवरती दिसते. तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पिंपरी चिंचवडमधील कुठले जे मुद्दे आहेत महत्त्वाचे ते आपण मांडणार आहात. यावेळेस हिवाळी अधिवेशन 8 दिवसाचा आहे. 8 दिवसाचा असताना सुद्धा शहरातील ज्या काही प्रमुख अडचणी आहेत, मग वाहतुकीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, किंवा बाकीच्या ज्या काही सुरक्षिततेचा विषय आहे आणि मुलांच्या सुरक्षिततेचा, असे महिलांच्या सुरक्षिततेचे असे अनेक प्रश्न, म्हणजे जवळपास मी एक 17 लक्षवेधी आहेत, उपसूचना काही आहेत, प्रश्न उत्तराच्या तासामध्ये प्रश्न आहेत, असे सर्वांगीण चा विचार, मेट्रोच्या बाबतचे प्रश्न असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, जे पाणी पाहिजे, मेट्रोची जे विस्तार करायचा आहे त्याच्याबाबतचे पण प्रश्न मी या अधिवेशनामध्ये मांडलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंजवडी, जे IT हब आहे, वारंवार अशा घटना घडत आहेत. ती लक्षवेधी मांडणार आहात का? कारण तो आपला लागून असलेला भाग आहे, कारण शहरातील सगळ्यात जास्त नागरिक किंवा IT हब तिथं. मी हिंजवडी वाहतुकीचा प्रश्न मागच्या अधिवेशनामध्ये पण मी उपस्थित केला होता आणि त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठक लावली आणि बैठक लावल्यानंतर बऱ्यापैकी, म्हणजे मी म्हणणार नाही की सगळा प्रश्न सुटला वाहतुकीचा, पण सुरुवात झाली आहे प्रश्न सुटण्यासाठी. जिथे जिथे एन्क्रोचमेंट होतं ते आता कमी झालेत. जिथे रस्ते करायचे होते तिथे MIDC असेल, PMRD असेल, दोन्ही महापालिका असेल, संयुक्त बैठक झाली आणि बैठकीला विभागीय आयुक्तांना त्याचे सगळे अधिकार दिले आणि त्या अनुषंगाने नवीन आता आपण पाहिलं आणि मेट्रोचं जे काम चालू आहे तिथं वाहतूक कोंडी होत होती, ते मेट्रो असे सगळे मिळून रस्ते रुंदीकरण असेल, जिथे एन्क्रोचमेंट आहे ते एन्क्रोचमेंट काढणं असेल, अशा गोष्टी चालू झालेल्या आहेत. त्यामुळं हिंजवडीचा प्रश्न मागच्या अधिवेशनात मांडलेला आहे आणि आत्ताही उर्वरित मांडलेला आहे. तर काल चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सगळ्या भाजपचे आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काय आदेश देण्यात आला? आदेश नाही. भारतीय जनता पार्टी ही असा पक्ष आहे की हा 24/7 आणि 12ही महिने काम करत असतो. इलेक्शन आलेत म्हणून नाही, तर याच्या अगोदर 1 महिन्याभरापूर्वीही माननीय चंद्रकांत दादा येऊन गेले होते आणि आमचे प्रभारी माननीय नामदार मुरलीअण्णा मोहोळ यांना काल बैठकीचं नियोजन त्यांच्यासाठीही केलं होतं, पण त्यांचं दिल्लीचं अधिवेशन असल्यामुळे ते न येऊ शकल्यामुळे दादांनी ती बैठक घेतली आणि दादा आणि आम्ही सगळेजण की पुढची कार्यकर्त्यांची रणनीती कशी असावी, निवडणुकीची रणनीती काय आहे, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली. परंतु युती म्हणून कामाला लागा अशा आदेश दिला. तुम्ही जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करतोय आणि यशस्वीरित्या आपण पाहिलं की वर्षपूर्ती आता महायुतीची झालेली आहे. त्या दृष्टीनेच आम्ही सकारात्मक भूमिकेतूनच आम्ही काम करत आहोत. जिथे दादांनी काल सांगितलं की जिथे युती जवळपास 70% ठिकाणी आम्ही वेगळं लढलो, 30 ठिकाणी युती म्हणून लढलो, जिथे जिथे आहे हायब्रिड पद्धतीने जे आहेत त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. परंतु आता निवडणुका आलेल्या आहेत, भाजपकडे येण्याचा ओढा जो आहे कार्यकर्त्यांमध्ये किंवा इच्छुकांमध्ये सर्वात जास्त असणार, त्यामुळं प्राधान्य कुणाला देणार? म्हणजे जे आपले जे एकनिष्ठ आहेत त्यांना देणार आहेत की तुम्ही बाहेरच्या पक्षातून आपल्या पक्षात देणार? प्राधान्य हा निश्चितच आम्ही, जो आमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे की जो गेली 10-15 वर्षापासून बूथ लेवल पासून काम करतोय, पक्षवाढीसाठी काम करतोय, पक्ष संघटना वाढीसाठी काम करतोय, त्या कार्यकर्त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. इच्छुकांची बरीच गर्दी आहे, आपण काय क्रायटेरिया ठरवला आहे? इच्छुकांची आज तुम्ही पाहिलं, भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे, त्यामुळे निश्चितच इच्छुकांची संख्या ही आमच्याकडे जास्त आहे. पण इच्छुकांची संख्या असताना त्या प्रत्येक इच्छुक कार्यकर्त्याचं कामाची पद्धत, काम किती केलंय त्यांनी, कार्यपद्धत कशी आहे, तो लोकांपर्यंत किती पोहोचलेला आहे, मग त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सरकारच्या योजना आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजना किती लोकांपर्यंत पोहोचवल्यात, अशा पद्धतीने आम्ही निकष मांडून आणि जो उमेदवार विजयी होणार आहे
ते इलेक्टिंग मेरिट वरच आम्ही उमेदवारी ठरवणार आहोत. एखादा व्यक्ती जर तुमच्याकडनं दुखावला, भाजपाचा कार्यकर्ता, त्यांनी जर राष्ट्रवादीमध्ये तो गेला, तर मग कसं तुमचं दोन्ही पक्षांचं रिलेशन कसं असेल, किंवा आपण त्या कार्यकर्त्यांबद्दल काय म्हणजे काय मनधरणी कशी करणार? नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एकनिष्ठ कार्यकर्ता असतो आणि तो कधीही असा विचार करत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत इतिहास पाहिला मागचा, तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जर तिकीट मिळालं नाही तर तो पक्षासाठीच काम करत असतो. आणि भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी अशी आहे की ते फक्त कार्यकर्त्याचा विचार करतो. आणि आपण म्हणूनच मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सांगितलं की पोटनिवडणुकीमध्ये मला थांबायला सांगितलेलं असताना मी थांबलो, पक्षाचं काम केलं, पक्षाचा आमदार निवडून आणला. त्याच्यानंतर पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळे पुन्हा मग मला आमदारकीची संधी मिळाली. त्याच्यामुळे हे उदाहरण सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता हा निश्चितच पक्ष सोडून जाणार नाही. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.